नमस्कार. आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे. महावितरणाचा गलथान कारभार, कामे पूर्ण करूनही 3 वर्षापासून बिल रखडली. कंत्राटदारांचा आता उपोषणाचा मार्ग. सविस्तर वृत्त. बुलढाणा. जवळपास 3 वर्षापूर्वी महावितरणाने सन 2022 पर्यंत 31 ते 200 मीटरच्या कृषी पंप वीज जोडणीची योजना मोठ्या थाटामाटात राबविली. बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटदारांनी स्वतःचे भांडवल गुंतवून बँकाकडून कर्ज काढून ही कामे वेळेत पूर्ण केली. महावितरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले, पण कंत्राटदाराच्या कष्टाचा पैसा मात्र महावितरणाच्या तिजोरीत अडकून पडला आहे. गेल्या 3 वर्षापासून या कॉन्ट्रॅक्टदारांनी स्थानिक कार्यालयापासून ते मुंबई हेड ऑफिसपर्यंत चक्रा मारल्या. आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी असे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1000 ते 1200 कर्मचारी आम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही काम करतोय. गेल्या 15 वर्षापासून ते 20 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तविक शासन सेवेत आज कायम करून घेण्याची गरज आहे. परंतु या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून तर घेतलंच जात नाही. अतिशय दुर्दैवी बाब ही आहे. परंतु या ठिकाणी दिवाळीपासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शासनाने 1 रुपयाचं मानधन सुद्धा दिलेलं नाहीये. ही अतिशय खेदाची बाब आहे. एकीकडे शासन अतिशय लोकहिताच्या आणि विविध योजना त्या ठिकाणी जाहीर करते आणि त्या जाहीर करणाऱ्या योजना या सर्व कंत्राटी कर्मचारी पोटतिडकीने राबवतात. परंतु याच कर्मचाऱ्यावर शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मी या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्याचे जे प्रमुख कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय, तसेच या विभागाचे मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच प्रधान सचिव यांना आमचं नम्र निवेदन या ठिकाणी असं आहे की नजीकच्या काळामध्ये आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि तात्काळ आमचं जे 4 महिन्यापासून रखडलेलं मानधन आहे ते आम्हाला तात्काळ अदा करावं. जर उद्यापर्यंत आमचा हा मानधनाचा निधी आमच्या विभागाला वर्ग करण्यात आला नाही तर आम्ही 4 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि पुढील निदर्शने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर आणि शासन स्तरावर आम्ही करणार आहोत. तरी आमच्या मागण्या सर्व मंजूर व्हाव्या ही अतिशय आम्ही तुम्हाला नम्रतेने विनंती करतोय.